यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार, मी रेश्मा। ईश्वराने मानवाला सर्व शक्तिमान सजीव बनवलं, ज्ञानप्राप्तीची क्षमता दिली, भक्तिपूर्ण हृदय प्रदान केलं आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती दिली। ह्या सगळ्यांच्या जोरावर त्याने प्रापंचिक, सामाजिक आणि वैश्विक कार्य करावं ही अपेक्षा। तो ते करतो देखील, पण जगात जेव्हा जेव्हा धर्म कोसळू लागतो, अधर्माचा बोलबाला होतो, अशांती निर्माण होते आणि मानवी कर्म हे सारं रोखण्यास असमर्थ ठरतं, तेव्हा अखेर धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेतो। भारतीय संस्कृतीने ही एक सुंदर संकल्पना सांगितलेली। वेद, पुराणे आणि उपनिषदांमध्ये त्याबद्दलचा शास्त्रीय सिद्धांत आढळतो। नेमकं काय आहे हे अवतार कार्य, त्यामागची भूमिका आणि तत्वज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय श्रीयुत दत्तात्रेय गाढे सरांकडून साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून। अवतार पूजन। नमस्कार, दत्तात्रय गाढे बोलतो। अवतार पूजन या आपल्या मालिकेत आज आपण वराह अवताराचं पूजन करणार आहोत। वराह हा भगवान विष्णूंचा तिसरा अवतार होय। या अवतारामागची पौराणिक कथा थोडक्यात अशी: प्राचीन काळी हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य होता। तो अतिशय अत्याचारी आणि क्रूर होता। त्याने त्रैलोक्याला त्राहिमाम करून सोडलेलं होतं। त्याने विशाल रूप धारण करून पृथ्वी उचलली आणि महान अशा जलाशयाच्या अगदी तळाला नेऊन ठेवली। नंतर त्याने इंद्राला युद्धाचं आव्हान दिलं। इंद्राचं आणि त्याचं युद्ध झालं। त्यात इंद्राचा पराभव झाला। हे सर्व पाहून सर्व देवता व्यथित झाल्या आणि भगवान विष्णूंना त्यांनी प्रार्थना केली की त्रैलोक्याला या राक्षसाच्या अत्याचारांपासून वाचवावं, पृथ्वीमातेचं रक्षण करावं। त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी एक विशाल रूप धारण केलं। तेच वराह रूप होतं। या वराहाने प्रथम जलाशयाच्या तळाशी जाऊन पृथ्वीवरती आणली। नंतर या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला आणि त्रैलोक्याला सुखी केलं। पौराणिक कथा या आशयगर्भित असतात। त्यांच्या मागं एक तत्त्व दडलेलं असतं।
काहीतरी शिकवण त्यातून द्यायची असते. या कथेमागील आशय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्राचीन काळी सर्वात प्रथम सगळीकडे पाणीच पाणी होतं. उत्क्रांती तत्वानुसार देखील प्रथम येथे पाणी होतं. नंतर पृथ्वीवर हळूहळू पाणी कमी व्हायला लागलं आणि जलचर प्राणी सृष्टीत अस्तित्वात येऊ लागले. काही काळानंतर हे पाणी अजून थोडं कमी झालं. जमिनीचा भाग वरती आला आणि मग उभयचर असे प्राणी येथे अस्तित्वात येऊ लागले. त्यानंतर अजूनही पाणी बरंच कमी झालं. जमिनीचा पुष्कळसा भाग मोकळा झाला आणि मग प्राणीसृष्टीमध्ये बदल होत होत जमिनीवर वास्तव्य करू शकणारे प्राणी अस्तित्वात येऊ लागले, वाढू लागले. यांचाच प्रतिनिधी म्हणजे वराह होय. त्या काळात अवाढव्य प्राणीही होते आणि काळानुरूप त्यांच्यामध्ये बदलही होत होते. परिस्थितीनुसार ते लहानही होत होते, मोठेही होत होते. वराह काळाच्या आधी फार पूर्वी जो काळ होता तो जलचरांनंतर उभयचरांचा होता. त्यावेळेस कूर्म अवतार झाला. वराह अवताराच्या काळात पुष्कळशी जमीन उपलब्ध झालेली होती आणि लोक या जमिनीचा राहण्यासाठी अधिकाधिक वापर करू शकत होते. वस्ती वाढत होती. या काळात लोक आपल्यासाठी जे काही खाण्यापिण्यास किंवा इतर गरजा पुरवण्यासाठी जे काही लागेल ते मिळवत होते. तसंच या सर्व वस्तीच्या भागाचा एक मुख्य म्हणून एक बलाढ्य माणूस उदयास आला आणि त्याने सर्व लोकांवर आपला कब्जा केला. त्याचं नाव हिरण्याक्ष होतं. हिरण्य म्हणजे सुवर्ण, संपत्ती आणि अक्ष म्हणजे डोळा. यातूनच हिंदीमध्ये आँख शब्द झालेला आहे. ज्याला सर्वत्र सोनं, संपत्ती हेच दिसतं तो हिरण्याक्ष. आणि ते मिळवण्यासाठी जे जे करावं लागेल ते तो करत असे. त्यामुळे सर्वत्र जडवादाचं प्राबल्य झालेलं होतं. लोकही याच पद्धतीने वागत होते. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलेलं आहे. राजा कालस्य कारणम असं वचन आहे. व्यासांनीही काळ
जो बदलतो तो राजामुळेच मुख्यतः बदलतो असं म्हटलेलं आहे. यामुळे माणुसकीचे विचार किंबहुना मानवी मूल्य पायाखाली तुडवली जात होती. लोकांना त्याबद्दल काही वाटेनासंही झालं होतं. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे बघत होता आणि त्यामुळे दुर्बलांना अन्यायाचा सामना करावा लागत होता. यामागील जो कुर्मावतार झालेला होता त्या काळात साधारण सुरुवातीला अशीच परिस्थिती होती. पण भगवान कुर्माने लोकांमध्ये सांस्कृतिक विचार स्थिर केले होते आणि माणूस माणसाशी कसा वागला पाहिजे हे लोकांना समजावून दिलं होतं. परंतु काळाच्या ओघात हे विचार मागे पडले, कारण निसर्गतःच माणूस खाणं पिणं आणि मजा करणं या वृत्तीकडे वळत असतो. त्याप्रमाणे वराह काळातही हेच घडू लागलं होतं. त्या काळामध्ये अजून एक सत्पुरुष लोकांमध्ये आला. तो अतिशय बलवानही होता. त्याने पाहिलं की लोक जडवादाच्या मागे लागलेले आहेत आणि जे प्रबल आहेत ते इतरांकडून जे काही मिळेल ते हिसकावून घेऊन आपला स्वार्थ साधत होते. त्यामुळे दुर्बल लोक त्रस्त झालेले होते. प्रथम या सत्पुरुषाने या अशा दांडग्या लोकांवर जरब बसवायला सुरुवात केली. प्रसंगी त्यांना चांगली शिक्षाही केली. गरीब दुबळ्यांना त्रास जर दिला तर माझ्याशी गाठ आहे हे त्याने त्यांना लक्षात आणून दिलं आणि त्याच्यापुढे ह्या लोकांचं काही चालतही नव्हतं आणि मग त्यातून दुर्बल लोकांना न्याय मिळू लागला. त्याने या लोकांसाठी बरंच काम केलं आणि सर्वच लोकांना एक माणुसकीचा रस्ता तो दाखवू लागला. प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे, आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याला जगू दिलं पाहिजे. येथे बलवान निर्बल असं कमी जास्त राहणारच, परंतु पशुसारखं मोठ्याने लहाण्याला खायचं किंवा त्याचं जीवन नष्ट करायचं ही गोष्ट माणसाने करू नये. अशा अनेक गोष्टींमधून त्याने लोकांना सांस्कृतिक विचार द्यायला सुरुवात केली. त्यामुळे बऱ्याच लोकांना आपलं जीवन सुखाने जगता येऊ लागलं. परंतु जे बलवान होते किंवा ज्यांनी स्वार्थाने आपल्या गोष्टी साधून घेतलेल्या होत्या त्यांना याचा त्रास व्हायला लागला आणि मग हिरण्याक्षला त्यांनी हे सांगितलं. हिरण्याक्ष आणि या सत्पुरुषाचा संघर्ष तसाही कधीतरी होणारच होता आणि त्यातून तो संघर्ष थेट झाला. या संघर्षाचं पर्यावसान
हिरण्याक्षच्या वधात झालं आणि मग सगळे दुर्बल आणि सरळ मार्गाने जीवन जगणाऱ्या लोकांना खूप आनंद झाला. लोक या सत्पुरुषाला आदराने वराह म्हणू लागले. संस्कृतमध्ये वराह शब्दाची फोड अशी आहे, वरान आहंती इति वराह. वर म्हणजे श्रेष्ठ, वरान म्हणजे श्रेष्ठाला, आहंती म्हणजे मारतो. जो वराला श्रेष्ठाला मारतो तो वराह. हिरण्यक्ष स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि लोकही त्याला खरोखर सर्वात बलाढ्य श्रेष्ठ मानत होते. पण त्यालाही मारल्यामुळे या सत्पुरुषाला वराह म्हणू लागले. वराहाने एकीकडे सांस्कृतिक विचार वाढवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले, लोकांमध्ये ते रुजवले. दुसरीकडे त्यांचं ऐहिक जीवन अजूनही सुखी व्हावं यासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. जमीन त्या काळी पाण्यापासून बरीच मोकळी झालेली होतीच, परंतु ती ओबडधोबड होती. तिचं सपाटीकरण करणं गरजेचं होतं आणि वराहाने लोकांच्या मदतीने हे काम सुरू केलं. फार मोठा जमिनीचा भाग सपाट करण्यात आला. नंतर तिला शेती योग्य करण्यासाठी त्याने त्या जमिनीची नांगरणी केली, ज्यायोगे पीक पेरण्यासाठी ती जमीन योग्य झाली. पौराणिक कथेत असं म्हटलेले आहे की वराहाने आपल्या दातावर पृथ्वीला वर आणलं. त्याचा अर्थ असा की वराहाने नांगराने जमीन अधिक उन्नत केली. दात याचा खरा अर्थ नांगराचा फाळ होय. त्यामुळे काही कथांमध्ये वराहाने दातावर पृथ्वीवरती आणली असं म्हटलेलं आहे. त्याचा खरा आशयात्मक अर्थ असा आहे. आणि मग नांगरणी झाल्यावर त्याने लोकांना सांगितलं की तुम्ही सर्वच लोक मांसाहार करता, त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही, परंतु त्यासाठी शिकार करावी लागते आणि शिकार जर मिळाली नाही तर काही दिवस खायलाही काही मिळत नाही. यासाठी एक खात्रीचा आहार उपलब्ध असला पाहिजे. शेतीमध्ये जर पीक घेतलं आणि त्याचं धान्य उपलब्ध झालं तर तो एक खात्रीचा आहार म्हणून वापरता येईल. त्यामुळे शेती ही मानवी जीवनाच्या शाश्वत अस्तित्वासाठी गरजेची आहे. ती कशी करायची तेही त्याने लोकांना दाखवून दिलं आणि अशा रीतीने कृषी संस्कृतीची सुरुवात वराहाने केली. हे त्याचं फार मोठं कार्य आहे. आमचे अवतार हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक विचार देणारे नव्हते, तर लोकांचं ऐहिक जीवन सुखी कसं होईल यासाठीही मार्गदर्शन करणारे होते. सर्व बाजूंनी मानव उन्नत
झाला पाहिजे, हे अवतारांचं कार्य आहे आणि त्या दृष्टीने आपण ते समजून घेतलं पाहिजे. वराहामुळे फार मोठ्या जनसमुदायाला कायमचा आहार मिळाला. लोक हळूहळू शेती शिकत गेले, स्वतः त्यात प्रयोग करायला लागले आणि मग खूप मोठी कृषी क्रांती येथे झाली. शेतीप्रधान संस्कृतीच्या मुळाशी वराहाचं कार्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग लोक अगदी समाधानाने आपलं ऐहिक जीवन जगू लागले. यापूर्वीचा जो अवतार कुर्म, त्याने जे सांस्कृतिक जीवन लोकांचं उन्नत केलं होतं ते मधल्या काळात मागे पडलं होतं. त्याचं पुनरुज्जीवन वराह अवताराने केलं. त्यामुळे वराह अवताराचं सर्वच बाजूंनी फार मोठं असं कार्य झाल्याचं आपण पाहतो. या दृष्टीने हा अवतार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पौराणिक कथेचा केवळ शब्दशः अर्थ घेऊन त्यातून अर्थबोध होत नाही. पुराणं ही अतिशय आशयगर्भित अशा कथांनी भरलेली आहेत आणि हे वाङ्मय समजून उमजून वाचलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. अशा रीतीने आपण हा वराह अवतार समजून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.